नमस्कार। आज एक नवीन कविता घेऊन तुमच्या समोर आले आहे। कवितेचं नाव आहे बोन। लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका। श्रावण लागला आता आषाढ जाईल सरून, श्रावण लागला आता आषाढ जाईल सरून, सण वार शेत शिवार सारं आलंय बहरून। श्रावण लागलाय आता आषाढ जाईल सरून, सण वार शेत शिवार सारं आलंय बहरून। आषाढाचा शेवटचा दिवस म्हणून बोन द्यायला पाहिजे, आषाढाचा शेवटचा दिवस म्हणून बोन द्यायला पाहिजे। एकदा तरी या महिन्यात गावदेवीला जायला पाहिजे। साऱ्या धावपळीत म्हणूनच मीनं बोन भात शिजवला, साऱ्या धावपळीत म्हणूनच मीनं बोन भात शिजवला, दही साखर टाकून डब्यात बंद केला। शेजारणीला आवाज दिला येते का वो बाई, शेजारणीला आवाज दिला येते का वो बाई, तिचा तिकडून आवाज आला तूच माया घेऊन जा, आज माय जमत नाही। जाता खेपीस दिसली मंदिराबाहेर एक पोरगी, लेकरू कडेवर घेऊन उभी होती। जाता खेपीस दिसली एक पोरगी मंदिराबाहेर, लेकरू कडेवर घेऊन उभी होती। ढिगाऱ्यानं पडलेल्या नैदाकडं एकटक पाहत होते। गावदेवीजवळ बायाची झुंबड होती पडली, गावदेवीजवळ बायाची झुंबड होती पडली। रेटारेटी करून मीनही रांग धरली, निवद ठेवला की बाई पाणी त्यावर फिरवायची, निवद ठेवला की बाई त्यावर पाणी फिरवायची। हळदी कुंकवाची बोट गडबडीत देखील लावायची। चूक भूल माफ कर आणलं तेवढं गोड मानून घे, चूक भूल माफ कर आणलं तेवढं गोड मानून घे, कोप काही धरू नको इडापिडा टाळून दे। मीही हात जोडले डोळे घेतले मिटून, मीही हात जोडले डोळे घेतले मिटून, पण मंदिराबाहेरची पोरगी मात्र जात नव्हती डोक्यातून। मनात म्हणलं माय, मनात म्हणलं माय कोणी उपाशी असलं तर तुझे पोट भरणार नाही, मनात म्हणलं माय कोणी उपाशी असलं तर तुझे पोट भरणार नाही, आणि बोन भात पुरीले दिला तर तू काही कोपणार नाही। डबा तसाच घेऊन माघारी आले, डबा तसाच घेऊन माघारी आले, दोघं बहीण भाऊ पोटभर जेवले। पोरगी म्हणे याले एक दोन येते, पोरगी म्हणे याले एक दोन येते, म्हणून दाखव रे मावशीले। सकाळी दिवे धुतले, सकाळी सारे दिवे धुतले, पण प्रकाश नाही पडला। भर अमावस्येला मला माणुसकीचा साक्षात्कार घडला, भर अमावस्येला मला माणुसकीचा साक्षात्कार घडला। धन्यवाद।